यांचं देखील धन्यवाद. टॉस झाला पहिल्या मॅचचा. जय हनुमान मालेवाडी संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण असेल ब्रदर्स 11 संघाचं नाणेफेक जिंकलं. सलामीचे फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये रवाना करायचे. ब्रदर्स 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. जय हनुमान मालेवाडी संघ. तर सुरुवात करूया दुसऱ्या दिवसाला आणि सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. ब्रदर्स 11 धोत्रे संघ आणि मालेवाडी संघ या दोन्ही संघांचं देखील अगदी स्वागत करतो, कारण ऑन टाइम या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. आपण पाहतोय अगदी घड्याळामध्ये या ठिकाणी 7:03 झालेत, 7:09 झालेत. मॅचला सुरुवात होते आणि 25 मिनिटांचा मात्र अवधी असेल, याची देखील आपण मालेवाडी संघ नोंद घ्यायची. 25 मिनिटांचा केवळ अवधी असणार आहे तुम्हाला 5 षटकांसाठी. यामध्ये जर आपण आपली षटकं पूर्ण केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी आपला एक खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर पंच देखील सज्ज झालेत. या ठिकाणी आपण पाहतोय राजेशजी भोईर सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि सुरुवात होते पहिल्या सामन्याला. 2 सलामीचे फलंदाज निलेश रसाल आणि अनिल या ठिकाणी दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळपट्टीवर दाखल झालेत. स्ट्राईक एंडला असेल तो मात्र अनिल, नॉन स्ट्राईक एंडला विलीन आणि गोलंदाज निवडलाय जय हनुमान मालेवाडी संघाने विवेक. तर पहिल्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचा हा पहिले षटक आपण पाहतोय. विवेक गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू अगदी पुढे टाकला सरळच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी एकेरी धाव कंप्लीट केली जाते. सुंदर सुरुवात होते या सामन्याची. स्पर्धा खूप चांगली आहे आणि या स्पर्धेला उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि ऑनलाईन देखील जे पाहत आहेत प्रेक्षक यूट्यूबवरती त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दुसऱ्या दिवसामध्ये सामन्याला सुरुवात झाली. धावसंख्येचा श्री गणेश झालाय 1 या धावसंख्येने. ब्रदर्स 11 धोत्रे निलेश रसाल याच्या बॅट मधून येतोय. दुसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय सरळ आणि 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एकेरी धाव घेऊन या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय तो मात्र ब्रदर्स 11 धोत्रे संघ. नाव खूप छान आहे ब्रदर्स 11 धोत्रे संघ. सह्याद्रीच्या दरीखोरीमध्ये वसलेले हे गाव आणि त्यांचा हा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. फटका पुन्हा एकदा बॅटवरती कनेक्शन खूप चांगलं होतंय. फेकी केली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. जोरदार अपील केली जाते मैदानामध्ये. पंच राजेश भोईर आमच्याकडे वळतायत की सांगतायत या ठिकाणी हा निर्णय चेक केला जाईल. थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी दिलाय. बघूया या ठिकाणी अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह. दूध का दूध पाणी का पाणी. नक्कीच निर्णय काय येणार. आमचे तिसरे पंच केतन दुले आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. डायरेक्ट हिट केला. कौतुक असेल त्या क्षेत्ररक्षकाचं. खूप छान फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. जय हनुमान मालेवाडी संघ. पहिला धक्का बसतोय तो मात्र ब्रदर्स 11 धोत्रे संघाला. डीजे त्या ठिकाणी खूप बहारदार खेळी केली होती, परंतु यावेळेस चुकीच्या क्षणी धावबाद झाला. नवीन फलंदाज किरण रसाल. फुल टॉस, लोअर फुल टॉस अगदी समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. त्या ठिकाणी 1 बाउन्स
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. तत्पूर्वी अतिशय वेगाने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 4 या धावसंख्येवरती. एक गडी बाद झालाय. 4 या धावसंख्येवरती एक गडी बाद झालाय. निलेश ज्याच्या बॅट वरती चांगल्या प्रकारे चेंडू आदळतोय. पहिलं षटक सुरू आहे. पहिलं षटक सुरू असताना विवेक हा गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतोय. कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. या षटकामध्ये केवळ 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात. हा फटका देखील कनेक्शन चांगला आहे. लॉंग ऑनला झेल पकडली जातीये. दुसरा गडी बाद होतोय तो ब्रदर्स 11 धोत्रे संघाचा. निलेश बॅक टू पवेलियन. तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावा 2 गडी बाद 4. फुलटॉस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू कव्हर मध्ये जातोय. फेकी केली जाते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद 5 ही धावसंख्या लागली जाते. दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. कालचा दिवस गाजवलाय खऱ्या अर्थाने. हेदवली संघाने जो माहोल तयार झाला होता हेदवली आणि नेवाली या संघादरम्यान हा एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. बक्षिसांची खैरात त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात होते. दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी जय हनुमान मालेवाडी आणि ब्रदर्स 11 धोत्रे हा संघ आपापसात भिडतोय. पहिलं षटक संपलं. 5 धावांचं हे षटक राहिलं आणि 2 गडी बाद केले विवेकने. आपल्या संघाला या मॅच मध्ये पकडून ठेवले. कोणता संघ जिंकणार यासाठी ही लढाई आपण खेळपट्टीवरती पाहतोय. लगेचच मालेवाडी संघ कुठलीही टीम मीटिंग मात्र आपण घ्यायची नाहीये. कारण 7:09 हा सामना सुरू झालाय. 25 मिनिटं आपल्याकडे आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंच जर ड्रिंक्सची आवश्यकता असेलच खेळाडूंनी मागणी केली तरच आपण त्या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक घ्यायचे. अन्यथा आपण तो घ्यायचा नाहीये. तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जाते. नवीन गोलंदाज निवडला जातोय ज्ञानेश्वर बोराडे. कर्णधार स्वतः वरती जबाबदारी घेतोय या ठिकाणी आणि दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. चेंडूला पकडतोय. तिसरा हादरा बसतोय तो ब्रदर्स 11 धोत्रे संघाला. गुरुनाथ पडझड होते धोत्रे संघाची. हा फटका चांगला आहे. या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउस 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतोय आणि तत्पूर्वी मिळते एकीर धाव. किरण रसाल संघाचा संघ कर्णधार स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल. कारण ही पडझड होत असताना आपल्या संघाला 5व्या षटकापर्यंत सावरून धरणं हा महत्त्वाचं काम असेल ते मात्र किरण रसालचं आणि ते त्याला बऱ्याच मॅच मध्ये त्याने केलेलं देखील आहे आणि या महत्त्वाच्या मॅच मध्ये हे करणं देखील त्याला जरुरी आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क होते. शॉर्ट पिच चेंडू होता. पायावरती आदळलाय. जोरदार अपील केली जातीये.
पंच या ठिकाणी तटस्थ आहेत. सांगतात की ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू किंवा लेग स्टंपच्या बाहेर किंवा हाईट असं तिघांपैकी एखादं कारण असू शकतं आणि पंचांनी त्याला नाबाद घोषित केलं. सावध खेळणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर जसं विवेकने षटक टाकलं अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकून ज्ञानेश्वर देखील कमालीची गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. शॉर्ट पिच पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावा. या धावा खूप महत्वाच्या असतील कारण सामने 5 षटकांचे आहेत. 30 चेंडू तुमच्याकडे आहेत. 30 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी हे दुसरं अद्याप षटक सुरू आहे. गडी बाद झालेत 3 महत्वाचे गडी बाद झालेत. आता डाव सावरावा लागेल. पुन्हा एकदा दांडी गुल वेगाने फसवलं. नवीन फलंदाज गेलेला त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत केलंय ज्ञानेश्वरने. चौथा हात लागतोय ब्रदर्स 11 धोत्रे संघाला. डीजे गेलाय जर्सी नंबर 19 आविष्कार. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा वेगाने खूप चांगला चेंडू टाकलाय. बॅटची एज लागली गेली. 38 सर्कल मध्ये चेंडू राहतोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने 8 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाली. 8 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. कृपया विनंती असेल की मैदानामधून कोणीही गाडी आणायची नाही. आयोजकांना विनंती करतो की आपण लगेचच त्या ठिकाणी ती पट्टी बांधून घ्यायची. क्षेत्ररक्षण कुठलीही टीम मीटिंग नका करू. जे हनुमान मालेवाडी संघ कर्णधार आपणास विनंती करतो की आपण टीम मीटिंग करायची नाहीये. कर्णधार जो असेल त्याने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचे. या ठिकाणी मॅचला कुठल्याही प्रकारचा उशीर मात्र आपण करायचा नाहीये. आपल्याला वेळेवर सामने संपवायचे आहेत आणि आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर चांगल्या प्रकारे सहकार्य केले तर ही स्पर्धा खूप चांगली होणार आहे. तर तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. ज्या विवेकने पहिलं षटक टाकलं आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने विजयाच्या वाटचालीकडे नेण्याचं काम करण्याचा प्रयत्न जर केलाय पहिल्या षटकामध्ये तर विवेकने त्याला मात्र पुन्हा एकदा दिलं जाते तिसऱ्या षटकासाठी. वैयक्तिक दुसरं षटक टाकणार विवेक आणि सांघिक मात्र तिसरं षटक. 8 या धावसंख्येवरती अगदी 4च्या सरासरीने. परंतु ती ताकद आहे धोत्रे संघांमध्ये. धोत्रे संघ खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो आणि आता मात्र धावा कराव्या लागतील. वेगाने टाकलेला चेंडू. आत्मविश्वास वाढलाय विवेकचा कारण ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं त्या ठिकाणी आता दुसरं षटक टाकत असताना मात्र जो आत्मविश्वास वाढलाय ना आता त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी नक्कीच चांगली होणार आहे. परंतु त्या विरुद्ध आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा करण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा लागेल ब्रदर्स 11 संघाच्या खेळाडूंना. फटकायला एज लागली आहे. स्लीपर त्या ठिकाणी चुकला. दुसरा स्लीपर देखील चुकला. चेंडूच्या पाठीमागे धावतोय. शेवटपर्यंत धावतोय. अगदी मैदानावरती झोपून क्षेत्ररक्षण करतोय परंतु चेंडूला काही अडवू शकत नाहीये आणि हा पहिला चौकार येतोय या पहिल्या मॅच मधील पहिल्या सत्रातील ब्रदर्स 11 धोत्रे संघाकडून. आता तुम्हाला सांभाळून राहावं लागेल कारण ब्रदर्स 11 धोत्रे संघाची ही फलंदाजी देखील खूप महत्त्वाची आहे. तर बाउंड्री लाईनचा पट्टा ज्या प्रेक्षकाने खाली ओढलाय ना त्याला विनंती करतो पाठीमागे बघा. आपण तो बाउंड्री लाईनचा पट्टा सोडायचा. थँक्यू मित्रा. दांडी गुल केली जाते. आपण कौतुक करत होतो या फलंदाजाचं की आता चौकार आला होता कुठेतरी बचके रहना हे गीत वाजवलं डीजे मास्टरने परंतु तदनंतर विवेकने कमबॅक केलं आणि आणखीन एक झटका मिळतोय ब्रदर्स 11 धोत्रे संघाला.
येस, थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय की ऑन टाइम मॅच सुरू आहे. खूप मोलाचं सहकार्य दोन्ही संघांचं लाभलं. आम्ही आयोजकांच्या वतीने या दोन्ही संघांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि आपला हार्दिक आभार देखील व्यक्त करतो की आपण वेळेवरती पोहोचलात आणि वेळेवरती सामन्याला सुरुवात झाली. आणि अगदी बॉलिंग देखील वेळेवरती चालते, कारण ज्या प्रकारे 7:09 सामना सुरू झाला त्याच टाईमवरती गोलंदाजी केली जाते. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये नक्कीच हा सामना संपेल. विवेक गोलंदाजी मार्कवरती वेगाने स्वार, फटका या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बाद होतोय फलंदाज या ठिकाणी. नवीन गेलेला फलंदाज त्रिफलाचीत होतोय या ठिकाणी आणि पहिल्याच चेंडूवरती बाद होऊन परततोय. धन्यवाद. किरण रसाळ एका बाजूने त्या ठिकाणी थांबून आहे मैदानावरती. त्याला माहिती आहे धावा कराव्या लागतील आपल्या संघाला, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला कुठेही साथ मिळत नाहीये. थोडंसं सामंजस्याचं क्रिकेट खेळणं गरजेचं असेल. धोत्रे संघाला फटका खेळलाय, पॉईंटच्या दिशेने घरंगळत त्या ठिकाणी चेंडू जाणार, क्षेत्ररक्षक येणार, एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावा व्यतिरिक्त कुठल्याही धावा येत नाहीये. 13 धावा आमचे स्कोरर. तर 13 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. समोर आहे किरण रसाळ. विवेक फटका मारण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मिसफिल्डिंग होते, परंतु त्याचा फायदा उचलणार नाहीये. किरण रसाळला माहिती आहे की आता आपल्याकडे स्ट्राईक राहणं महत्वाचं आहे. उर्वरित 2 षटकामध्ये जेवढा स्ट्राईक वरती किरण रसाळ राहणार ना, तेवढ्या धावा मात्र ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघासाठी येणार असतील, कारण महत्वाचा फलंदाज आहे किरण रसाळ. 3 षटकं झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाणी लगेचच पाठवायचे मैदानावरती. 14 धावा. तर या षटकानंतर पाणी दिलं जाईल. आपण सुरू करा लगेचच. 12व्या प्रतिनिधींना विनंती आहे, या षटकानंतर आपण पाणी मैदानावरती पोहोचवायचे. सामन्याला सुरुवात करायचे लगेचच. 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि 4थ्या षटकासाठी नवीन गोलंदाज त्या ठिकाणी निवडलाय. महेश हा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. समोरची जी गाडी आहे ना, ते लाईट बंद करायची कृपया. मित्रा विनंती आहे की त्याचा त्रास होतोय फलंदाजाला. थँक्यू. तर महेश हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये येतोय. धावफलकावरती फारशा कमी आहेत. हा फटका खेळलाय, मिड विकेटला चेंडू जातोय. एक टप्पा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवतोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावा 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतायत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. धावा मात्र येण्याचा नाव घेत नाहीये. एक चौकाराच्या व्यतिरिक्त मात्र कुठलाही मोठा फटका या सामन्यामध्ये अद्याप लागलेला नाहीये. पुन्हा एकदा फटका केला जातोय. 30 यार्ड सर्कल मधून चेंडू गरंगळत जातोय. मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धाव. आता फटके खेळावे लागतील या ठिकाणी. कमीत कमी 30 ते 35 धावा जरी या पहिल्या सत्रामध्ये धोत्रे संघाने केल्या तरी एक चांगली टोटल मात्र या धावफलकावरती लागली जाईल. परंतु त्या धावा करून देणार का महेश? हा तिसरा गोलंदाज जय हनुमान मालेवाडी संघाचा फटका खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा विचार करत होता किरण, परंतु क्षेत्ररक्षक इतका चपळ होता की त्याने दुसरी कुठलीही धाव त्या मात्र घेऊ दिली नाहीये.
गोलंदाजीचा विचार करायला गेला ना, जय हनुमान मालेवाडी संघ वर्चस्व गाजवतो या पहिल्या क्षेत्रामध्ये. आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवर खऱ्या अर्थाने टॉस जिंकला होता ब्रदर्स 11 धोत्रे संघाने, परंतु थोडासा उशिराने धावला, त्याच्यामुळे प्रेशरमध्ये होता आणि त्याचं मात्र फलित दिसतंय की ती धावा मात्र धावफलकावरती फारशा कमी आहेत. पुन्हा एकदा कट केलेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय, एक धाव कंप्लीट केली आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण किरणला स्ट्राईक वरती राहणं महत्वाचं असेल. 18 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चौथ्या षटकाचे अद्याप 4 चेंडू झालेत. आता उर्वरित धोत्रे संघासाठी त्यांच्याकडे फक्त 6 चेंडू आहेत. 18 पासून 6 चेंडूंमध्ये किती धावा करणार हे समीकरण आपल्या या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर कळेल. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी फटका खेळायचा होता चांगल्या प्रकारे, परंतु वेगाने महेशने मात्र यावेळेस बीट केलं आणि डॉट चेंडू. कुठली धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. 5 षटकांचा हा सामना आणि पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक चुकी करतोय, परंतु पंच दंडित करतायत गोलंदाजाला, कारण स्टंपच्या बाहेर टाकलेला हा अतिरिक्त चेंडू वाईट. पहिली एक्स्ट्राची धाव दिले. कौतुक करेल मी जय हनुमान मालेवाडी संघाचं की ही पहिली एक्स्ट्राची धाव आहे जी मालेवाडी संघाने धोत्रे संघाला दिली. म्हणजे किती चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा फटका केलाय. त्या ठिकाणी मिसफिल्डिंग होते. आशादायक, आशा पल्लवित करणारा आणि थोडंसं हास्य निर्माण करणारा धोत्रे संघाच्या या फलंदाजांवरती हा चौकार येतोय धोत्रे संघासाठी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23. तर आदरणीय रोहिदासजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या बाउंड्री लाईनचा पट्टा कृपया मित्रा विनंती आहे का ओढताय आपण. जर आपल्याला त्याचा त्रास होता मित्रांनो, आपण स्टेजवरती यायचं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. या आपण स्टेजवरती. स्पर्धा खूप चांगली आहे. अगदी बघा शिस्तीमध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होतीये. कृपया कुठल्याही प्रकारचं असं वर्तन करू नका की या स्पर्धेला गालबोट लागेल. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या ठिकाणी अगदी आवर्जून या स्पर्धेला येत आहे. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आपल्या बसण्याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहेत. अगदी 3 ते 4 स्टँड देखील या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्या स्टँडमध्ये आपण येऊन बसायचे. नसेल तर आपण व्यासपीठावरती देखील आपण येऊ शकता. आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आम्ही करू. तर शेवटच्या षटकाला सुरुवात होणार आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पुढचा गोलंदाज 5व्या षटकासाठी कल्पेश हा जय हनुमान मालेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो मात्र अभि. नॉन स्ट्राईक एंडला किरण. अभि आणि किरण याला 6 चेंडू खेळायचे. 6 चेंडूंमध्ये आता 10 ते 15 धावा त्यांना कराव्या लागतील आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो खेळत असताना त्रिफळाचीत होऊन बसतोय. अभि देखील माघारी परततोय. तर
लगेचच तयारीत ठेवायचे, कारण यानंतर सेकंड राऊंडचा दुसरा सामना लगेचच आपला या ठिकाणी खेळवला जाईल. सन्मान